नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार जेव्हा सत्तेत असताना राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळाच्या बसच्या प्रवासासाठी 50% सवलत अर्थात अर्ध तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही सवलत सध्याही महिलांना मिळते. तसंच ज्येष्ठ नागरिकांना देखील एसटी प्रवासात सवलत देण्यात येते. मात्र या सवलती संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केले. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने एसटीत महिलांना 50% सूट दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही प्रवास करताना त्यांना फक्त त्या प्रवासाच्या अर्ध तिकिटाचेच पैसे द्यावे लागत होते. ही योजना अजूनही सुरूच आहे. यातच 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100% सवलत आहे. म्हणजेच ज्येष्ठांना एसटीतून मोफत प्रवास करता येतो. पण यामुळेच एसटी बस दर दिवशी तब्बल 3 कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. आपण सर्वांना सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. त्यामुळे आता 50% सवलत सुद्धा बंद होणार का असा प्रश्न पडलाय. विशेष म्हणजे 3 महिन्यांआधी म्हणजेच निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस 50% सवलतींमुळे एसटी फायद्यात असल्याचं सांगत होते. महायुतीचे अनेक नेते सुद्धा एसटीला तोटा होणार नसल्याचं वारंवार स्पष्टीकरण देत होते. प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी फायनान्शियल परिस्थिती काय आहे हे बघून सरकारला नक्कीच तुम्ही काय विचार करताय याचा जाब विचारायला पाहिजे असं म्हटले. आधीच लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सरकारवर तुटून पडलेत. आतापर्यंत 5 लाख महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आली आहेत. अशातच इन्कम टॅक्स विभागाकडून आता माहिती मागवली असून आणखी 4 लाख महिला अपात्र होऊ शकतात. म्हणजेच 9 लाख लाडक्या बहिणी कमी झाल्याने सरकारचे 945 कोटी वाचणार आहेत. पण या सगळ्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत एसटी सवलत बंद होणार नाही असं म्हटलंय. थोडक्यात लाडक्या बहिणी योजनेत मुद्दाम कोणाचीच नावं कमी केलेली नाहीयेत. 2.5 लाखांच्या आतील उत्पन्न तसंच 4 चाकी वाहनं नकोत असं नियम डावलून ज्यांनी नोंद केली आहे त्यांचीच नावं रद्द होत आहेत असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येते. त्यातच एसटीत लाडक्या बहिणींना 50% सवलत होती. पण आता मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यावरून जे प्रश्न निर्माण झाले होते त्यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत सवलत सुरूच राहणार असल्याचं सांगून एक प्रकारे दिलासाच दिलाय. पण लाडकी बहीण योजनेवर जसे निकष लावण्यात येत आहेत तसेच आता एसटी बसच्या सवलतींमध्ये निकष लावण्यात येतील का हा एक प्रश्नच या सगळ्यातून निर्माण झालाय. सध्या आपण इथेच थांबतोय. या एसटीच्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.